स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे। लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास 35% डिस्काउंट। सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने कृषी पंपाच्या वीज दरात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज पंचगंगा पुलावर ठिय्या आंदोलन केले। यावेळी एन डी पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या। काल सांगण्यात आलं होतं, काल या राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे माझ्या घरच्या खोलीवर आले, जी चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे ते पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटून इकडे येणार होते। हे काल दुपारची 2 वाजताची गोष्ट आहे। त्याच्यानंतर ते मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा आज इथे मोर्चाच्या ठिकाणी यायचं ठरलं। पण त्याऐवजी आज सकाळी मुंबईहून आल्यानंतर ते पुन्हा माझ्याकडेच यायचे होते आणि तिथून मग ते पत्र जे येईल तिकडचं उत्तर मुख्यमंत्र्यांचं, त्या उत्तरावर चर्चा करून आम्ही त्यांना उत्तर काही सांगायचं होतं। त्यामध्ये ते पुन्हा आज सकाळी जे उत्तर आलं ते उत्तराची प्रत आम्ही खाजगीरित्या मिळवली आणि त्या प्रतीवर आम्ही आमची चर्चा केली। चंद्रकांत दादा म्हणाले की तुमच्या मागण्या आम्हाला आजच्या मागण्या आहेत। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन एन डी पाटील यांची भेट घेतली आणि 31 तारखेपर्यंत यावर तोडगा काढण्यात येईल असे पत्र दिले। चंद्रकांतदादा पाटील यांचे यावेळी भाषण झाले। सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी पंचगंगा पुलावर सर्वपक्षीय हायवे रोको चक्काच्या आंदोलनाबाबत कृषी पंपाच्या अन्यायी वीज दरवाढ व सरकारी पाणीपट्टी दरवाढीबाबत कृषी पंप सहकारी पाणी पुरवठा संस्था वाढीव वीज दर रद्द करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे शब्द जोडला। आपले मागणी पत्रातील राज्यातील सर्व 41 लाख शेती पंपधारक वीज ग्राहकांची वीज बिले तपासून दुरुस्त व अचूक करण्यात यावी व राज्यातील सर्व उपसा जलसिंचन योजना एसटी व एलटी यांचा वीज दर ₹1.16 प्रति युनिट दराने दिनांक 1 नोव्हेंबर ते मार्च 2020 अखेर स्थिर ठेवण्याचा निर्णय घ्यावा। याबाबत यापूर्वी मान्य केल्याप्रमाणे कार्यवाहीबाबतचा शासन निर्णय दिनांक 31 जानेवारी 2019 पूर्वी निर्गमित केला जाईल। शेती पंपधारक वीज ग्राहकांचे वीज बिले दुरुस्त केल्यानंतर अचूक वीज बिलाच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना म्हणजे हप्ते बांधण्याची राबवण्यात यावी। राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे वीज दर 3 हॉर्सपॉवर पर्यंत ₹1 प्रति युनिट व 3 हॉर्सपॉवरच्या वर ₹1.16 प्रति युनिट मार्च 2023 अखेर स्थिर ठेवावा। सरकारी पाणीपट्टीच्या सवलतीच्या दरावर निर्णय व्हावा। ₹1150 अधिक 20% लोकल फंड प्रति हेक्टरी या सवलतीच्या दराने पाणीपट्टी किमान 10 वर्षे असावी। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करू नये। तसेच सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या नावावर पोकळ व दंडित सरकारी पाणीपट्टीची पोकळ थकबाकी निर्णय करावी। येत्या 3 वर्षात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 4 वेळा शेती पंप वीज दरवाढ केली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी वीज ग्राहकांचे सवलतीचे वीज दर पुढील कालावधीसाठी नव्याने निर्धारित करण्यात यावे। या सर्व मागण्यांबाबत रिसर्च चर्चा करण्यात यावी। बैठकीचे नियोजन येत्या 15 दिवसात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करून त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल। चंद्रशेखर बावनकुळे, लाईव्ह मराठीसाठी संदीप शिरगुप्पे, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।